हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी माझी बकेट लिस्ट शेअर करणार आहे तुमच्या सगळ्यांसोबत. आणि खूप गोष्टी नाही आहेत माझ्या बकेट लिस्टमध्ये, कारण की काही गोष्टी मी नाही सांगणार आहे जे की मला मॅनिफेस्ट करायच्यात आणि त्या होणार नाही होणार माहीत नाही, पण ज्या मी शेअर करू शकते अशा बकेट लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. सो फर्स्ट माझी बकेट लिस्टमध्ये आहे 1 सोलो ट्रिप. कुठेही असू देत, मग ती नॅशनल इंटरनॅशनल, पण मी साधं खाली काय खायला जायचं असेल तरी कोणाला तरी विचारते, हा खायला येणार का, हा मग जाऊ. मी एकटी कुठेच जात नाही. सो मला काहीही करून एक सोलो ट्रिप करायची की ते मी अचीव करेल की हा मी एकटी पण फिरू शकते, मी एकटी पण खाऊ शकते वगैरे, असं अशा काइंड ऑफ गोष्टी. सो फर्स्ट ही झाली सोलो ट्रिप इंटरनॅशनली, कुठेही म्हणजे, पण सोलो ट्रिप. सेकंड आहे कॉन्करिंग माय बिगेस्ट फिअर विच इज हाईट्स. हाईट पासून माझी खूप फाटते. सो मला ते बंजी जम्पिंग वगैरे ते ऍडव्हेंचर्स ते करायचे, पण ते हळूहळू, म्हणजे एकदम मला असं कोणी केलं की हा कर, तर मी नाही करू शकत. भाऊ मला माझा टाइम दे, मी माझं करेल, पण मला करायचंय ते नक्की. सो म्हणून ती माझी बकेट लिस्ट आहे, समजते तुम्हाला? ठीक आहे, ती कम्प्लीट होईल टिक होईल माहित नाही, पण करायचं एकदा तरी. ठीक आहे. याच्यामध्येच सेकंड असं आहे की आय हॅव लर्न्ड ड्रायव्हिंग, बट मी करत नाही. सो कार माझी तशीच खाली पडू नये. मला खूप भीती वाटतेय की चालवायला एकटीला. कोणी सोबत असेल तर मी थोडंसं चालवू शकते, पण अंडर देअर गायडन्स. सो मला ती अशी चल मी चालवतेय, चला फिरायला वगैरे असं करून मला ती गाडी काढली चल फिरायला असं करायचंय मला. सो ते कधी होईल माहित नाही, पण मला लवकर ही गोष्ट तर माझ्याच हातात आहे, ही मी लवकरच पूर्ण करेल, पण बाकीच्या गोष्टींना जरा वेळच आहे अजून. आणि थर्ड आहे की म्हणजे आता हे फार वेगळं आहे, पण बकेट लिस्ट मध्येच आहे की मला माझा ओन स्टुडिओ किंवा डान्स अकॅडमी किंवा क्लास जो माझ्या नावाने असेल आणि जिकडे स्टुडंट्स असतील, किड्स असतील, सगळं माझं. सो तो पण मला एक खोलायचा आहे. तर डान्स क्लास माझा एक ऑलरेडी क्लास होता, बट दॅट वॉज रेंटेड. सो मला तसं नकोय, माय ओन डान्स क्लास असं मला हवंय, किंवा माय ओन स्टुडिओ, किंवा जिकडे मी व्लॉग्स शूट करू शकते, असं माय ओन स्पेस, समथिंग लाईक दॅट. सो म्हणजे नॉट क्लास बट माय ओन स्पेस. सो येस, हे काय गोष्टी आहेत ज्या माझ्या बकेट लिस्टमध्ये आहेत. आणखीन भरपूर आहे. अगेन मी स्टार्टिंगलाच सांगितलं होतं, भरपूर गोष्टी आहेत, पण त्या मला सांगायच्या नाही. आय एम स्टील मॅनिफेस्टिंग दोज. सो त्या जेव्हा कम्प्लीट होतील किंवा चालू होतील, काही गोष्टी असं पण म्हणतो ना, लोकांना सांगितलं की होत नाही, सो त्या नाही सांगायच्यात. पण ह्या गोष्टी मी सांगितल्यात कारण की ह्या गोष्टी तर माझ्या हातात आहे ना. सोलो ट्रिप माझ्या हातात आहे, गाडी चालवायचं माझ्या हातात आहे, फिअरवालं माझ्या हातात आहे. चौथी गोष्ट म्हणजे क्लास करायचं, ते मी जर कष्ट केले किंवा माझ्या नशिबात असेल तरच ते होईल सगळं. सो बघूयात. अजून बकेट लिस्ट मध्ये अजून एक गोष्ट आहे, पण ती मम्मी आणि माझ्या दोघींची. सो आम्हाला दोघींना स्वित्झर्लंडला जायचंय, सो ती मी ह्याच्यात ऍड नाही केली. दिस वॉज माय बकेट लिस्ट. ओके, मम्मीची बकेट लिस्ट खूपच वेगळी आहे. मम्मीला स्वित्झर्लंडला जायचंय, आणि माझ्या बकेट लिस्ट मध्ये म्हणून आलंय की मम्मीला स्वित्झर्लंडला घेऊन जायचंय. सो ती पण आहे, पण ते मम्मीची बकेट लिस्ट झाली अगेन, म्हणून मी सांगितलं नाही. सो येस, बकेट लिस्ट असणं खूप इम्पॉर्टंट असतं गाईज, कारण की त्याशिवाय आपल्याला आपले गोल्स, आपण कशासाठी जगतोय यार, काहीतरी करायचंय, काहीतरी असं पाहिजे मोटिव्ह की ज्याच्यासाठी आपण सगळं करतोय, हार्डवर्क करतोय, हे करतोय ते करतोय. सो येस, माझी भांडीवाला आलाय. सो येस, ही होती माझी बकेट लिस्ट. तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली. व्लॉग इथे सेंड करूया. एंड पर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.